परत देवतेचा दोष निवारण होण्यासाठी त्यांनी एक सुंदर असं महाकाव्य केलं ज्याचं नाव आहे रघुवंश। हे रघुवंश खूप पूर्ण रघुचा वंश आतापर्यंत रामापर्यंत रामाच्या पूर्वजा पुढेपर्यंत जे सांगितलेलं आहे त्या रघुवंशाच्या काव्यामध्ये जर खरोखर आपण वाचन केलं तर खरोखर त्या संस्कृत भाषेचं ज्ञान होतं आणि त्याच्यामध्ये अध्यात्म आपल्याला कळालं। आणि या अध्यात्माच्या माध्यमातून कालिदासावर असलेला देवतेचा रोष कमी झाला आणि क्रोध त्याचा वर जो होता तो निघून गेला आणि क्रोध निघून गेला। अशा प्रकारचं संस्कृत काव्य हे कालिदास या मानव आपल्या संप्रदायासाठी संपूर्ण हिंदू समाजासाठीच आहे। परंतु कालिदासाच्या आधीची परंपरा जर आपण जोपासली पाहिली तर आमच्या द्वापार युगात श्रीकृष्ण चक्रवर्ती अर्जुनाला भगवद्गीता सांगितली हो। 5000 वर्षापूर्वी भगवद्गीता सांगितली। भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक संस्कृत मधून आहे, प्रत्येक श्लोक संस्कृतमध्ये आहे आणि त्या प्रत्येक श्लोकाच्या अर्थामध्ये संपूर्ण ब्रह्मांड दडलेला आहे। प्रत्येक अर्थ एका श्लोकामध्ये सांगितलेला आहे। उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं अब्रह्म भुवनान लोका पुनरावर्ती नोर्जन मामुत्यंत कोणते या पुनर्जन्म न विद्यते। अरे अर्जुना, आतापर्यंत तू अनेक प्रकारची भक्ती केली आणि या भक्तीच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या फळाला प्राप्त झाला, परंतु माम उपेत्य माझी जर उपासना केली तर पुनर्जन्म न विद्यते। असं हे संस्कृत साहित्यामध्ये असलेलं नसुद्धा शृंगारिक नाही तर आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी आध्यात्मिक असं तत्वज्ञान सांगितलं। हे संस्कृत साहित्य 5000 वर्षापूर्वी सुद्धा होतं आणि तिथून हे चालत आलेलं आहे, पुढे चालणार आहे। किती कोणीही काही केलं तर संस्कृत भाषेचा नायनाट कधीही होणार नाही, कारण संस्कृत भाषा प्रत्येक भाषेला मूळ आहे। त्या जगात जितक्याही भाषा असतील त्या भाषेला मूळ असेल तर संस्कृत भाषा, या संस्कृत भाषेच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या भाषा निष्पन्न झाल्या। मी काय तो आमच्या 800 वर्षापूर्वी आमच्या स्वामींनी सुद्धा या महाराष्ट्रात परिभ्रमण करत असताना असं वाटेल की मराठीतून बोलले, परंतु जेव्हा माहीमभट्टाची भेट झाली ना तेव्हा माहीमभट्टाच्या भेटीमध्ये त्याला वाटलं की मराठी बोलतात, म्हणून संस्कृत मध्ये आमच्या माहीमभट्टांनी स्वामी चक्रांशी चर्चा केली आणि चर्चा करत असताना स्वामींनी जे काय वाक्याचा प्रयोग केला, स्वामींच्या संस्कृत भाषेचा प्रयोग केला, ती जर विचार करणीय लक्षणीय आहे। माहीमभट्ट सुद्धा चकित झाला की ज्याला 6 शास्त्राचं शेगांग होतं तरी या संस्कृत भाषेमध्ये तो अत्यंत प्रकांड असलेला त्या ठिकाणी नतमस्तक झाला। असं असलेलं संस्कृत भाषा आमच्या मराठी सूत्रपाठात जरी आलेली आहे तर मराठी सूत्रपाठात अनेक वचन संस्कृत मध्ये आलेले आहे। स्वामींनी संस्कृत मध्ये बरेच वचन सांगितलेले आहे आणि हे वचन समजावे, या वचनाचा भावार्थ समजावा म्हणून आमच्या कैवल्यवासी परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय मुरलीधर बाबा शास्त्री आराध्य यांनी हे संस्कृत महाविद्यालय या ठिकाणी स्थापन करून सर्व मानव पंथातल्या लोकांना शास्त्री पदवी बहाल करायची ठरवली आणि यानंतर मानव पंथात प्रचार व्हावा, प्रसार व्हावा असा हा त्यांचा निश्चय आहे। कारण संस्कृतामध्ये मानव पंथात सुद्धा भास्कर भट्ट बोरीकर होते, केशराज दास होते, अत्यंत सुंदर असं त्यांचं काव्य आहे। संपूर्ण लीळाचरित्र रत्नाकर संपूर्ण संस्कृत भाषेमध्ये आजही आपल्या डोळ्यासमोर आहे। अशा असलेल्या या संस्कृत भाषेचं महात्म्य शेवटपर्यंत राहणार आहे। आजचे माजी प्राचार्य आमचे झालेले कैवल्य असे परम आदरणीय पूजनीय आमचे दादाजींनी सुद्धा या स्वामी चक्र संस्कृत एक पुस्तक काढलेलं आहे आणि चरित्र हे संस्कृत पर्यंत पोहोचवलेलं आहे। म्हणजे संस्कृत भाषा ही अजन्म तशीच राहणार आहे। आजचा दिवस हा कालिदासाचा आहे आणि कालिदासांनी या संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवलेलं आहे, तो आपण नक्कीच त्यांचा उपकार समजू। परंतु मानव पंथात सुद्धा संस्कृतचे प्रकांड पंडित झाले आणि तो संस्कृत
आजही ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. अशा प्रकारची आपण सर्वांनी संस्कृत भाषावर प्रेम करावं आणि संस्कृतची जिज्ञासापणाने स्वीकार करावी, शिकावी. काही लोक दहावीत संस्कृत घेतात फक्त मार्क वाढावे यासाठी घेतात, परंतु संस्कृत भाषा अशी आहे बाबांनो की अध्यात्म शिकवते, संस्कार शिकवते, आपल्या पूर्वजांचं जे काही ज्ञान आहे ते शिकवते. हा संस्कार आपल्यामध्ये जळावा आणि आपण संस्कारित व्हावं, हाच दिवस त्या निमित्ताने साजरा केला जातो.